पुण्यातल्या बलात्काराच्या घटनेनंतर सामच्या रियालिटी चेकमध्ये अनेक धक्कादायक वास्तव समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर डेपोत सर्व बसेस या अनलॉक दिसून आल्या. कुणीही या बसमध्ये सहज प्रवेश करू शकतो. संभाजीनगर मधलं वास्तव सांगतायत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. थेट जाऊयात. रात्रीचे 11:30 वाजून गेलेत आणि मी छत्रपती संभाजीनगर मुख्य बसस्थानकात आहे. इथले प्रवासी सुरक्षित आहेत का हे चेक करणार आहे. सुरुवातीला मी या मुख्य बसस्थानकाच्या या प्लॅटफॉर्मवर जातोय. प्लॅटफॉर्मवर काही प्रवासी आहेत जे बाहेरगावी जाणारे आहेत, मात्र उर्वरित लोक, भिकारी, दारुडे इथं आरामात झोपलेले आहेत. सोबतच काही सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत, काही पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत. आता एक एक बस आपण उघडून पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि आतमध्ये जाता येतं का. हा मला वाटतं हा इलेक्ट्रॉनिक ड्रॉवर आहे, तिकडून ड्रायव्हरने बंद केला आहे. या नव्या बसेस आहे. शिवशाहीचा हा दरवाजा उघडतो का बघूयात. हा आतून काहीतरी बांधलेला आहे, इथं असे बांधलेला आहे. हा सहज सुटेल असं वाटतं किंवा हिच्यातून आत जाता येऊ शकतं. आता आणखी बस, ही बस बघूया. या बसमध्ये कोणी आहे का. ही बस उघडली बघा. ही बस आहे, कुठून आलेली आहे, कुठे जाणार आहे माहीत नाही. तर चला, बसचा हा दरवाजा उघडला आहे. अंधारात इथं आरामात कोणी प्रवेश करू शकतो. आता तर कोणी आपल्याला अडवलेलं नाही. जर या बसमध्ये, ही बस पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार, पूर्ण अंधार आहे. असा झोपू शकतो, म्हणजे त्याला कोणीही इथून उठवणार नाही किंवा त्याला कोणीही अडवणार नाही. या सगळ्या चेअर रिकाम्या आहेत आणि पूर्ण अंधार आहे. अशी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बसस्थानकातील स्थिती आहे. काय उगा शिट्टी वाजवता. किती पकडले आतापर्यंत लोक. सर जेवढे पकडते आम्ही पोलीस जमा करतो. तिथं अनेक दारुडे गरजुले झोपलेले आहेत. सर दारूला आता ते आम्ही दररोज त्यांना उठवतो, त्यांना सांगत असतो का तुम्ही इथे झोपू नका, झोपल्यावर तुमचे हानिकारक नाही, तुम्हाला पुढे प्रवास करत असला तर काही कोणी हे करू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना कंटिन्यू उठवत असतो. दारूला पण झोपून देत नाही आम्ही. काय त्यांना विचारू. ताई कुठं चालले. अमरावती. 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 किती वाजता बस आहे. पाऊण वाजता आहे. आता तुम्ही एकटेच आहात का एकटेच आहात. तुम्हाला सुरक्षित वाटतंय का इथं बसस्थानकामध्ये. थोडं वाटते, कसं थोडं असं वाटते की एकटं का. आता पहिली फर्स्ट टाइम चालली आहे ना मी, थोडी भीती वाटते. लोक खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कारण प्लॅटफॉर्मवर लोक दारू पिऊन झोपलेले आहेत, भिकारी झोपलेले आहेत. ते कधीही अनुचित प्रकार करू शकतात, हल्ला करू शकतात, चोरी करू शकतात, काही करू शकतात. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती